नमस्कार. तर पहा महा-टी-ई-टी सर्टिफिकेट विषयी एक महत्त्वाची अपडेट आहे. तर पहा सी-टी-ई-टीचं जे सर्टिफिकेट आहे तर ते या आधीच पहा आजीवन म्हणजे पहा त्याची व्हॅलिडिटी लाईफ टाईम करण्यात आली आहे. परंतु पहा बऱ्याच विद्यार्थ्यांची विचारणा होती की महाराष्ट्रामध्ये जे महा-टी-ई-टीचं सर्टिफिकेट आहे ते आजीवन म्हणजे पहा लाईफ टाईम त्याची व्हॅलिडिटी कधी होणार आहे. तर पहा त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर यांनी महत्त्वाचा असा निर्णय पहा घेतला आहे आणि आपले महा-टी-ई-टीचं सर्टिफिकेट सुद्धा पहा लाईफ टाईम करण्यात आलेलं आहे. म्हणजे पहा ज्या विद्यार्थ्यांनी 2013 किंवा 14 मध्ये महा-टी-ई-टी एक्झामिनेशन उत्तीर्ण केले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना आता पुन्हा पहा परीक्षा म्हणजे महा-टी-ई-टी परीक्षा उत्तीर्ण करण्याची आवश्यकता असणार नाही. आणि एकदा का तुम्ही पहा महा-टी-ई-टी परीक्षा पेपर 1 असो पेपर 2 असो जर तुम्ही उत्तीर्ण केला तर त्या सर्टिफिकेटची वैधता ही पहा आजीवन असणार आहे. तुम्ही जोपर्यंत जॉबला लागत नाही तोपर्यंत तुमच्या सर्टिफिकेटची वैधता ही कायम असेल. तर पहा या संदर्भातील जर तुम्हाला माहिती पाहायची असेल तर पहा maha-tti.in ही वेबसाईट पहा ओपन करायची आहे. या वेबसाईटला तुम्ही आल्यानंतर पहा या ठिकाणी तुम्हाला महा-टी-ई-टीची पहा माहिती दिसेल. याच्यामध्ये पहा वारंवारता आणि वैधता यावरती जर तुम्ही पहा क्लिक केलं तर या ठिकाणी पहा वारंवारता आणि वैधता याच्यामध्ये पहा सांगण्यात आलंय की पहा शिक्षक पात्रता परीक्षा ही दरवर्षी आवश्यकतेप्रमाणे किमान एकदा शासनामार्फत घेण्यात येईल. त्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांना शासनातर्फे शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र देण्यात येईल आणि या प्रमाणपत्राची वैधता ही निर्गमित केलेल्या दिनांकापासून आजीवन राहील. म्हणजे पहा जी 7 वर्षांची वैधता होती तर ती आता या ठिकाणी 7 वर्षापासून वाढून ही आजीवन म्हणजे लाईफ टाईम करण्यात आलेली आहे. आणि या संदर्भातील निर्णय सुद्धा पहा महाराष्ट्र शासनाने म्हणजेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पहा घेतलेला आहे. त्याच्यामुळे पहा परत ही परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. परंतु जर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्ता पातळीमध्ये किंवा मार्कमध्ये पहा वाढ करायची असेल तर वाढ करण्यासाठी सदर परीक्षेस कितीही वेळा प्रविष्ट होता येणार आहे. आता या ठिकाणी हे सर्वशी तुमच्यावरती पहा डिपेंड असेल की जर तुम्हाला मार्क्स वाढवायचे असतील टी-ई-टी मध्ये तर तुम्ही या ठिकाणी नंतर होणाऱ्या टी-ई-टी साठी पहा बसू शकता आणि ती परीक्षा उत्तीर्ण करू शकता. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला थेटपणे नोकरी मिळणार नाही किंवा नोकरीसाठी पहा त्यांचा कोणताही हक्क राहणार नाही. आता या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक महत्त्वाचा असा या ठिकाणी मुद्दा टाकलेला आहे किंवा एक नोट दिलेली आहे की तुम्ही पहा टी-ई-टी परीक्षा उत्तीर्ण झालात म्हणजे या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळणार नाही किंवा नोकरीसाठी तुमचा कोणत्याही प्रकारचा हक्क उरणार नाही. तर अशा प्रकारची या ठिकाणी महत्त्वाची अशी नोट दिलेली आहे. म्हणजे पहा टी-ई-टी उत्तीर्ण झालात म्हणजे तुम्ही शिक्षक झाला नाही किंवा तुम्हाला या ठिकाणी जॉब मिळणार नाही. तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. जर आता या ठिकाणी तुम्हाला निर्णय पाहायचा असेल याचा शासन निर्णय जर पाहायचा असेल की खरंच टी-ई-टीची जी वैधता आहे ती आजीवन झाली आहे किंवा नाही तर यासाठी तुम्ही पहा या ठिकाणी शासन निर्णय आहे. तर शासन निर्णयावरती पहा आल्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला सगळे शासन निर्णय पहा दिसतील आणि शेवटी पहा या ठिकाणी शासन परिपत्रक दिनांक 9 जून 2021 तर हे ओपन करा. या ठिकाणी हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेने जे 9 जून 2021 रोजी पहा सी-टी-ई-टी सर्टिफिकेट किंवा पहा टी-ई-टी सर्टिफिकेट हे लाईफ टाईम केलं 7 वर्षापासून ते लाईफ टाईम करण्यात आलं तर तेच पत्र या ठिकाणी पहा टाकण्यात आलेलं आहे. तर याच पत्राचा आधार घेऊन या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महा-टी-ई-टीचं जे सर्टिफिकेट आहे तर ते सुद्धा या ठिकाणी लाईफ टाईम केलं आहे. म्हणजे तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल आणि त्यावरती 7 वर्षांची वैधता असेल तर त्या 7 वर्षांच्या वैधतेऐवजी तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते आजीवन आहे असं या ठिकाणी तुम्ही गृहीत धरायचं आहे. या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पहा पाठीमागे सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांच्या सर्टिफिकेटची वैधता संपलेली आहे म्हणजे पहा 2013 असेल किंवा 14 साली ज्या विद्यार्थ्यांनी टी-ई-टी परीक्षा उत्तीर्ण केली त्यांना सर्टिफिकेट दिले असतील तर ते सर्टिफिकेट पहा तुम्हाला पुन्हा बदलून मिळतील किंवा नव्याने दिले जातील ज्याच्यावरती वैधता ही लाईफ टाईम असेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी पहा महा-टी-ई-टी परीक्षा आता पहा परत देण्याची आवश्यकता नसेल. एकदा का तुम्ही उत्तीर्ण झाला की तुमची ती सर्टिफिकेटची वैधता ही लाईफ टाईम किंवा आजीवन असणार आहे. तर पहा या संदर्भातील महत्त्वाचा असा निर्णय या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आपल्या वेबसाईटला सुद्धा पहा अपडेट केलेला आहे. आणि या ठिकाणी पहा बऱ्याच विद्यार्थ्यांची या संदर्भात कमेंट्स किंवा शंका होत्या तर त्या या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पहा दूर झाल्या असतील. तर पहा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत धन्यवाद.